सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. अजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणी जागा निश्चितीबाबत कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक. महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार. अन्न आणि पुरवठा विभागाचं धाडसत्र. जालना, नागपूर, पिंपरी चिंचवड मधून सिलेंडर जप्त. विरोधी पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा न लावण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांना मिळणार तर लाडूचं एकच पाकिट. तर साई प्रसादालयामधील भोजन मेनूमध्ये देखील बदल. एकच भाजी आणि खिचडी मिळणार. पश्चिम आशियाच्या नंतर आता पूर्व आशियावरती देखील युद्धाचे ढग. जपाननं क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्यामुळे भडकले उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन. जपानच्या सागरी भागात सोडलं क्षेपणास्त्र. युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. 15 दिवसानंतरही ट्रम्प यांच्याकडे माघारीचा प्लॅन नाही. इराणवर अवकळ आली आहे आणि तिथलं सगळं ठासळले अशी दरपुकी. अमेरिका इराणच्या भूमीवर कमांडो कारवाई करण्याच्या तयारीत. USS त्रिपोली अम्फिबियस युद्ध नौकेसह 3 जहाज भरून 200 कमांडोंची इराणच्या दिशेने कूच. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका करण्याचे केंद्र सरकारचे आदेश. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत 26 सप्टेंबर पासून सोनम वांगचुक होते तुरुंगात. तात्काळ प्रभावानं सुटका करण्याचे आदेश. मुंबई गोवा महामार्गावरती बोटी वाहतुकीची कोंडी. माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. शनिवार रविवार म्हणून फिरायला गेलेल्या पर्यटकांना मनस्ताप. शुभमन गिल आणि स्मृती मानधना ठरले सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटू. रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिथाली राज यांना BCCIचा जीवन गौरव पुरस्कार. मुंबईच्या आयुष मात्रेला देखील सर्वोत्तम अष्टपैलूचा पुरस्कार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.